अत्यंत कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा जोड व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे पाहिलं जातं। आज आपण अशाच एका अर्थबंदिस्त शेळी पालन प्रकल्पाविषयीची यशोगाथा पाहणार आहोत। ही गोष्ट आहे जालना जिल्ह्यातील पीरकल्याण या गावातील सौ मालिका ज्ञानेश्वर चंद्रेताई यांची। खरं तर मालिकाताई या केवळ 10वी पास आहेत। त्या आपल्या परिसरात लोक करत असलेले शेळी पालन पाहत होत्या, परंतु लोकांना त्यामध्ये यश येताना त्यांना दिसत नव्हतं। अशा वेळी जालना येथील सरकारी कृषी विज्ञान केंद्रामधून अर्थबंदिस्त शेळी पालनाविषयी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्यांनी 2019 साली अवघ्या 2 शेळ्यावरती शेळी पालनाला सुरुवात केली। 2 शेळ्यापासून सुरुवात केलेल्या या प्रकल्पात आज 30 पेक्षा जास्त शेळ्या पाहायला मिळतात। त्यांच्या या अर्थबंदिस्त शेळी पालनातून दरवर्षी 35 ते 40 बोकडांची विक्री करतात। त्यातून त्यांना प्रतिवर्ष 4 लाखांपेक्षा जास्त नफा मिळतो। त्याचबरोबर शेतीसाठी लेंडी खतही मिळतो। सुरुवातीला फक्त आवड म्हणून सुरू केलेला हा प्रकल्प आज मात्र उत्पन्नाचं मोठं साधन म्हणून नावारूपास येतोय। दिवसातून 2 वेळा मका, मेथी घास, नेपियर यांसारखं हिरवं खाद्य तर हरभरा, सोयाबीन यांसारखं कोरडं खाद्य वेळच्या वेळी देणं, त्यांच्या पाण्याचं योग्य नियोजन करणं, उन्हाळ्यामध्ये पाण्यातून मीठ व गूळ टाकून देणं, त्याचबरोबर वेळच्या वेळी लसीकरण करणं, जंतनाशक औषध देणं, या जोरावर मालिकाताईंनी आपला अर्थबंदिस्त शेळी पालनाचा प्रकल्प हा आदर्शवत केलाय। उस्मानाबादी आणि राजस्थानी शेळींचं क्रॉस करून आज त्यांच्या या प्रकल्पातील बोकडांची किंमत प्रत्येकी 15,000 पेक्षा जास्त मिळते। त्यांच्या या संपूर्ण कामामध्ये त्यांच्या पतीची त्यांना अतिशय भक्कम साथ असून चाऱ्याचं तसंच पाण्याचं योग्य नियोजन करण्यात त्यांची मोलाची साथ मालिकाताईंना लाभते। दर्शक हो, तुम्हालाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर कृषी मंत्राच्या YouTube चॅनल तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजला आत्ताच फॉलो करा।